नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया ऑक्टोबर 2024 मासिक राशी भविष्य. सिंह राशी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना कमजोर राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला आजार होण्याची शक्यता आहे. मानसिक तणावाचा तुमच्यावर विशेष परिणाम होईल. कौटुंबिक जीवनात अशांतता राहील. काही काळ शांतता असू शकते, परंतु तुम्हाला परिस्थितीकडे लक्ष द्यावे लागेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा महिना आहे. कठोर परिश्रम करा. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी इच्छा या महिन्याच्या उत्तरार्धात पूर्ण होऊ शकते. हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा आहे. जोपर्यंत तुमचा करिअरचा संबंध आहे, नोकरदार जातकांना अनेक प्रकारचे शुभ परिणाम मिळू शकतात. या महिन्यात तुम्हाला प्रमोशन तर मिळू शकते, पण तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातील लोकांनाही चांगला लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या जातकांना त्यांच्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळण्यास मदत होईल आणि तुमचा व्यवसायही चांगला वाढेल. प्रेमसंबंधामध्ये चढ उतार असले तरी नात्यात प्रेम वाढण्याची शक्यता आहे, परंतु आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक संबंधासाठी काही आव्हानात्मक काळ असेल तरीही तुम्ही तुमच्या बुद्धीने परिस्थिती हाताळू शकाल. उपाय: गुरुवारी केळी खाऊ नका आणि लहान मुले आणि ब्राह्मणांना केळी वाटा. कन्या राशी, या महिन्यात तुमचे आरोग्य कमजोर असू शकते आणि तुम्ही आजारांना बळी पडू शकता. तुमची प्रतिकारशक्ती कमी होण्याची चिन्हे देखील आहेत. यामुळे तुम्ही कोणत्याही संसर्गाला सहज बळी पडू शकता. म्हणून या संपूर्ण महिन्यात तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्या. करिअरच्या बाबतीत नोकरीमध्ये चढ उतार असतील तरीही तुम्ही चांगल्या पदावर राहाल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना कुशाग्र बुद्धिमत्तेचा लाभ मिळेल. तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी चांगली संबंध असल्यामुळे तुमचा व्यवसाय प्रगती करेल, परंतु तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे व्यवसायाची गती कमी होऊ शकते. त्यामुळे सावधगिरीने पुढे जा. कौटुंबिक जीवनात चांगली परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधासाठी चांगला काळ राहील, तर वैवाहिक जीवनात तणाव आणि संघर्षाची परिस्थिती सतत बिघडत जाईल. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला जाण्याची शक्यता आहे, तर विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांसाठी तयार राहावे लागेल. उपाय: तुम्हाला आपल्या राशी स्वामी बुध महाराजांच्या विशेष रत्न पन्ना आपल्या कनिष्ठका बोटात बुधवारी धारण केले पाहिजे. तूळ राशी, विवाहित जातकांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील आणि त्यांच्या नात्यात प्रेम वाढेल. मात्र महिन्याच्या उत्तरार्ध काहीसा कमजोर राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भावांना तुमच्या मदतीची गरज भासू शकते. विद्यार्थ्यांनी मेहनत करण्याची तयारी ठेवावी. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या कालावधीत शारीरिक समस्यांबद्दल सतर्क राहणे आवश्यक असेल, कारण
आपण एखाद्या आजाराला बळी पडू शकता. तूळ राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना सावधगिरीचा महिना आहे. तुम्हाला या महिन्यात केवळ आरोग्याबाबतच नव्हे तर आर्थिक बाबतीतही अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. कारण महिन्याच्या सुरुवातीपासूनच खर्चाचा बोजा तुमच्यावर पडेल, जे हाताळणे तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही नोकरीमध्ये खूप व्यस्त असाल आणि तुमची घाई वाढेल. सतत एकाच ठिकाणी काम करणे थोडे कठीण जाईल, परंतु तुम्ही तुमची मेहनत सुरूच ठेवा. व्यवसाय करणाऱ्या जातकांना सहलीवर जाण्याची संधी मिळेल आणि त्यांना सहलीद्वारे व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. उपाय: तुम्ही शनिवारी शनी चालीसाचा पाठ नक्की करा. वृश्चिक राशी. व्यवसाय करणाऱ्या जातकांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील आणि व्यवसायात प्रगतीचा आनंददायी योगायोग होईल. प्रेमसंबंधामध्ये चढ उतारानंतरही प्रेमाचा एक भाग कायम राहतो, जो तुमचे नाते टिकवून ठेवेल. वैवाहिक जीवन जगणारे जातक आनंदी राहतील आणि त्यांच्या जीवनसाथीची चांगली साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना सुरुवातीला आव्हाने घेऊन येईल आणि तुमची एकाग्रता बिघडेल. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना अनुकूल दिसत आहे. या महिन्यात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. महिन्याचा पहिला भाग नक्कीच चांगला असू शकतो, कारण तुम्हाला जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात खर्चाला गती मिळू शकते. कौटुंबिक नात्यात गोडवा राहील. कटू न बोलता एकत्र राहून परिस्थिती हाताळता येते. करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नोकरीत चांगले यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी जिंकण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील, कारण काही गोष्टींमध्ये ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांचा विश्वास तुमच्यासाठी आव्हान असेल. उपाय: तुम्ही श्री दुर्गा कवचचा पाठ केला पाहिजे. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.